धुळे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारीचे धिंड काढू. बडगुजर प्लॉट दिल्लीवाला जीन माधव कॉलनी राजहंस कॉलनीसह परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत. 3 दिवसात प्रश्न सोडवा अन्यथा महापालिकेचे अधिकाऱ्यांची धिंड काढू. महेश मिस्त्रींचा इशारा. शहरातील बडगुजर प्लॉटसह विविध भागात व परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना 8 दिवस पाणी मिळत नाही. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या 3 दिवसात नागरिकांना पाणी मिळाले नाही तर आयुक्त असो वा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी त्याला काम करू देणारा नाही. वेळ पडली तर कपडे उतरवू. ज्या ठिकाणी आमच्या लोकांना त्रास होताय त्याच ठिकाणी त्यांचे धिंड काढू, असा इशारा यावेळी माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्रींनी दिला. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार बडगुजर प्लॉट माधव कॉलनी, नित्यानंद नगर, खड्डा जीन, महालक्ष्मी कॉलनी, लोकमान्य नगर, जलाराम बाप्पा परिसर, डोंगरे महाराज नगर आणि टिंबर मार्ट या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात 2 जलकुंभ असूनही सद्यस्थितीत 8 ते 10 दिवसांनीच पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यास कारण महापालिकेचे चुकीचे नियोजन आहे. इतर भागांमध्ये 2 ते 3 दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना आमच्याकडे दुर्लक्ष होते, असा आरोप माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री यांनी केला आहे. वाखारकर नगर जलकुंभ, बडगुजर प्लॉट जलकुंभ आणि वरखेडी रोडवरील कै मधुबापू माळी जलकुंभ या तिन्ही जलकुंभांवरून इतर भागात 2 ते 3 वेळा पाणीपुरवठा केला जातो. या तिघा जलकुंभांवरून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. काही ठिकाणी 2 जलकुंभांची नळजोडणी असून त्याची खातरजमा करून एकाच जोडणीवर नियोजन करावे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील असंतुलनाचा प्रश्न सुटू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. पूर्वीप्रमाणे 2 ते 3 दिवसाआड पाणीपुरवठा करावा. तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र उपाय आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या परिणामांसाठी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदकातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, किरण जोंढळे, अमित पवार, प्रमोद चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, प्रल्हाद शिंदे, अशोक गवळी, रामचंद्र वारुळे, विजय पगारे, राजेंद्र पाटील, जितेंद्र चौधरी, बंटी अग्रवाल, अमोल धामणे, रामचंद्र वारुळे, किरण चौधरी, दीपक सूर्यवंशी, नरेंद्र नवसारे, भूषण शेलार, तुषार नगराळे, प्रीती चौधरी, दीपाली चौधरी, सविता बागुल, संगीता नवसारे, अनिता बागुल, मानसी पारख, नेहा बागुल आदी उपस्थित. आज धुळे महापालिकेमध्ये बडगुजर प्लॉट, मनमाड जीन, राजहंस कॉलनी, फुले कॉलनी, गांधीनगर, नित्यानंद नगर या पूर्ण परिसराला तब्बल 8 दिवसाने पाणी सोडले जातं. ज्यार्थी तिथं 2-2 जलकुंभ आहे, तिथं जलकुंभ भरण्याकरता पाण्याचा सम सुद्धा आहे, तरी देखील हे निष्क्रिय महापालिकेचं प्रशासन याचे डोळे उघडण्याकरता आज या ठिकाणी किरण तात्या जोंधळे, अमित भाऊ पवार, प्रमोद चौधरी, योगेश चौधरी, मी स्वतः आणि या परिसरातील आम्हाला घडवणाऱ्या आमच्या जगदंबा, आमच्या माता बहिणी सातत्याने यांना होत होता त्रास आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं आहे. तर आज आम्ही महापालिका गाठलेली आहे. आयुक्तांशी भेटायचं होतं, त्यांनाच निवेदन द्यायचं होतं, पण आयुक्त आज VC मध्ये उद्या परत या विषयासंदर्भात आणि त्यांना सांगितलं की जी काही माहिती गोळा करून घ्या आणि जर 2-3 दिवसाच्या आत जर पाणी नाही मिळालं तर मग आयुक्त असो किंवा त्या प्रशासनाचा कुठलाही अधिकारी असो त्याला काम करू देणार नाही. वेळ पडली तर कपडे उतरवून आमच्या भागामध्ये ज्या आमच्या लोकांना त्रास होतो त्या ठिकाणी त्यांची धिंड काढू. हे कोणी असो, हा इशारा आयुक्ताला बी आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.